आपण सुंदर अशा पद्धतीचं फरशीचं काम केलं, आपण पाहिलं असेल सगळ्यांनी. त्या कामाचाही लोकार्पण आता झाला. त्याला आपण जवळजवळ 10 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. आपली खांडेकर वस्ती ते लेंगरे वस्ती या आपल्या शेतकरी बांधवांना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास होत होता. त्याच्यासाठी आपण 10 लाख रुपये मंजूर करून ते कामसुद्धा आपण पूर्ण केलं. डिक्सळ मसले मधला आपला जो शिवरस्ता आहे, त्या शिवरस्त्यासाठी आपण आता 24 लाख रुपये मंजूर केले. त्याचाही नारळ आपण आता फोडला. डिक्सळ ते वैराग रोड शिवरस्ता जवळजवळ 1 किलोमीटर, त्या रस्त्यासाठी सुद्धा आपण 24 लाख रुपये मंजूर केले. त्याचाही शुभारंभ आता केला. आणि मोजे डिक्सळ येथील सोमसिद्ध मंदिर परिसरात आपण सुंदर असा सभामंडप बांधतोय. त्या सभामंडपाचं सुद्धा भूमिपूजन माझ्या हस्ते आणि उमेशदादांच्या उपस्थितीत आपल्या गावकऱ्यांच्या सगळ्या साक्षीनं झालं. त्याला सुद्धा आपण 15 लाख रुपये मंजूर केलेले आहेत आमदार फंडातून. या गावाच्या अंतर्गत गटार आणि रस्त्यासाठी उमेशदादांनी त्यांच्या DPTCच्या निधीतून 10 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. ती कामं आता चालू दिलं ना डेप्युटी सरपंच? संपलं ना? हां, संपलं. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही मला निधी दिला दादा, त्या निधीतून आपण डिक्सळमध्ये जी आपली दलित समाजासाठी स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीसाठी 10 लाख रुपयाचा निधी दादा आपण आता मंजूर केला. त्याचे प्रमाण तुम्हाला लवकर देतो. तेही काम चालू करा. दादा, 1 वर्ष झालं मला आमदार होऊन. 10 लाख, 15 लाख, स्मशानभूमीसाठी 10 लाख, रस्त्यासाठी 10 लाख, पुन्हा आता 48 लाख रुपये म्हणजे 50 लाख रुपये रस्त्यासाठी. तुम्ही 10 लाख रुपये दिले म्हणजे जवळजवळ डिक्सळसाठी या वर्षामध्ये आपण 1,15,00,000 ते 1.25 कोटीच्या आसपास रक्कम खर्च होते फक्त डिक्सळसाठी. नरखेडसाठी अण्णाने आणले ते 32 कोटी रुपये वेगळे. पण माझं लक्ष नाही असं तुम्ही म्हणू नका. हा, नरखेड गट हा कैलासवासी शहाजीराव पाटील या राज्याचे आमदार होते. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. त्यांचा हा भाग नरखेड भाग तो सोलापूर जिल्ह्यामध्ये नरखेड गाजलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा नरखेड गाजलं. एक अकलूज, एक नरखेड ही नशिबवान गाव आहे दादा, की लाल दिव्याची गाडी, मंत्र्यांना लाल दिव्याची गाडी असती, ती लाल दिव्याची गाडी आपल्या या भागाला मिळाली शहाजीराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि हा भाग, या भागानं नरखेड गटानं 2दा अनगरकराचा पराभव केला. हो दादा, बरोबर ना? उचलून आपटला, असं तसं नाही आपटलं, उचलून आपटलं. आणि मग दादा 30 वर्ष आमदारकी या अनगरकरांच्या घरात होती. 2024ला 20 नोव्हेंबरला मतदान झालं.
दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात मोहोळ तालुक्याची जनता, मोहोळ शहराची जनता रस्त्यावरती उतरली. 20 नोव्हेंबरला मतदान केलं आणि 23 नोव्हेंबरला खऱ्या अर्थानं मोहोळनं स्वातंत्र्याची पहाट पाहिली. तब्बल 31,000 माझ्यासारख्या एका टांगेवाल्याच्या मुलाला महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवण्याचं काम या मोहोळ तालुक्यातल्या जनतेने केलं, या डिक्सळच्या जनतेने केलं. आपले उपकार या जन्मात नाही तर 7 जन्मात सुद्धा मी कधी विसरणार नाही. कारण शहाजीराव पाटील साहेबांनंतर 30 वर्षानंतर जर पराभव केला असेल तर माझ्या रूपानं हा अनगरकरांचा पराभव झाला आणि त्याचे सगळ्यात जास्त श्रेय उमेशदादा. आपण 92 सभा केल्या. आता आपण 92 सभा केलं काय आणि 100 सभा केलं काय? तुमचा डेन आहे अनगर विरुद्ध नरखेड, हा डेन आहे. आणि शहाजीराव पाटील साहेबांच्या काळानंतर ना हा भाग पोरका झाला होता आणि या पोरक्या झालेल्या भागाला तुमच्या रूपानं जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व मिळालं. आणि ज्यावेळी तुम्ही नेतृत्व केलं, तुमच्यातले नेतृत्वाचे गुण पाहिले, त्यानंतर अजितदादांच्या लक्षात आलं की उद्या हे उमलते नेतृत्व राज्याच्या राजकारणामध्ये येईल. म्हणून तुम्हाला महाराष्ट्राचा प्रवक्ता केला, तुम्हाला आता जिल्हाध्यक्ष केलं. अजितदादा तुमच्यामध्ये शहाजीराव पाटील साहेबांची छबी बघतायत, लक्षात ठेवा. आणि हा या भागात तुम्ही मग आव्हान करत होता की हा भाग कधी त्यांचा अनगरकरांचं मांडलं की तो स्वीकारणारा भाग नाही, लक्षात ठेवा. मला संतोष अण्णाबरोबर शहाजीराव पाटील साहेबांना बघण्याचा योग आला. मी पाहिलं त्यांना ज्यावेळी तुम्ही मोहोळमध्ये राहत होता. आम्ही विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख होतो त्यावेळेला आणि त्या काळामध्ये 90च्या आसपासच्या काळात आम्हाला तो पाहण्याचा योग आला त्यांना. बांधवानो, विकासाच्या बाबतीमध्ये डिक्सळ मागे राहणार नाही. डेप्युटी सरपंच तुम्हालाही सांगतो, तुम्ही जे जे सांगताल, आमचे नागेशराव आहे तिथं, तुम्ही काही कामं सांगितलेली आहेत. आमचे मेजर कुठे मेजर बसलेले मेजर आहेत, परंतु डिक्सळ गावातल्या सर्वसामान्य गावकऱ्यांना कुठलं जरी काम सांगितलं असलं तर दादा ते 100% काम केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्थ बसणार. मोठ्या विश्वासानं तुम्ही 31,000 मताधिक्याने मला आमदार केले. आज आपण बघितले ही कामं चालू केलेली आहेत. अरे 30 वर्ष आमदारकी तुमच्या हातात होती ना, का रोखलं होतं तुम्हाला? सोमशित मंदिरामधल्या आतल्या फरशीच्या कामाला का हात बांधले होते का तुमचे? हात बांधले होते तुमचे? तुम्ही लोकांनी ज्या वेळेला मला आमदार केलं तेव्हा दादा आता बारशाला चाललेत, तिसऱ्याला चाललेत, वडव्याला जेवायला चालल्यात, लक्षात ठेवा. कधी घराच्या बाहेर पडत नव्हते, लक्षात ठेवा. आता कोणाचं काय झालं की दादा तिथं हाय, पण आता उपयोग नाही दादा, वेळ निघून गेलेली. गाडी प्लॅटफॉर्मवरून सुटलेली आहे. हा बघा, आता बाई डिलिव्हरी व्हायची असेल तर आदल्या दिवशी तारीख विचारतात. पण दादा एक लक्षात ठेवा, तुमच्यात ती दानत नाही दादा. दानत नावाचा प्रकार यांच्याकडनं आहे. पूर परिस्थिती आली, ही 35-40 गावं पूर्ण पुराने वेढलेली होती. मोहोळ तालुक्यामध्ये 100 वर्षामध्ये कधी पूर आला नाही. अशा पद्धतीचा पूर आला. शेतं वाहून गेली, घरं वाहून गेली, जनावरं वाहून गेली, जनावरांचे गोटेच्या गोटे वाहून गेले. जे काय शेतकऱ्याचं होतं ते सगळं गेलं होतं. तुम्ही पाहिलं असाल, उमेश दादांनी त्या देगावच्या पलीकडे जाधव वस्ती आणि तिथून मग बार्शी तालुका चालू होतो. त्या जाधव वस्तीला जायला सुद्धा तिथून ट्रॅक्टरने मी दादा गेलो, का तिथं आपली 200-300 लोक राहत होती जाधव वस्तीवरती. शेवटचं गाव, इथून गाडी तिथून गाडी, नंतर ना ट्रॅक्टरच्या पुढे अवस्था. ट्रॅक्टर बी ज्यावेळी जाईना त्यावेळेला आम्ही दुसरं वाहन पकडलं.
ती गाडीचा टायर असा फिरत होता. आणि मग आपण आपली माणसं तिथं राहते तिथं पोचलो. त्या गावापासून ते शिंगोली तरड गाव या गावापर्यंत एक गाव मी आणि उमेददारांनी सोडलं नाही. प्रत्येक शेतकऱ्याला भेटत होतो. तहसीलदार असेल, प्रांत असेल, सरकारची सारी यंत्रणा कामाला लावलेली होती. नुकसान भरपाई त्यांना मिळाले पाहिजे, त्यांचे पंचनामे झाले पाहिजे. खालच्या भागामध्ये 10-12 गावामध्ये तिकडं माझी बायको स्वतः पळत होती. प्रत्येकाला जेवण देण्याचं काम करत होती. रोजची 2-3 हजार लोकांना जेवण तिथं पोच करत होती. नवरात्राचा उपवास होता. माझ्या माया बहिणीचे उपवास असतात, त्यांच्यासाठी टांपू भरून फळं घेऊन जात होती. प्रत्येकाला फळं पोच करत होती. इथं बसलेले पत्रकार आहेत, त्यांना विचारा, त्यांची गाव आहेत तिकडं, त्यांचे फोन यायचे. मी नाही बाबा, मी उमेशदादा ह्या भागात फिरतोय, माझी बायको त्या भागामध्ये फिरत होती. 10-10 दिवसाचं राशन आपण देण्याचं काम करत होतो. आपला शेतकरी पूर्ण आज उद्ध्वस्त झालेला आहे. सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण आपलं काम आहे. ज्यांच्याकडे जनावरं होती त्यांना चारा देण्याचं काम करत होतो. ही आमची बांधिलकी होती, हे आमचं कर्तव्य होतं. या तालुक्यातला शेतकरी हा एकटा पडला नाही पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की आमच्या पाठीमागं आमच्या तालुक्याचा आमदार आहे, उमेश दादा आमच्या पाठीशी आहे. त्याला धीर देण्याचं काम आम्ही करत होतो. जे आमच्याकडे होतं ते देत होतो. सरकारकडनं मिळत होतं तेही त्याला देत होतो. परंतु यांच्याकडे साखर कारखाना होता, यांच्याकडे नक्षत्रासारख्या दारूच्या फॅक्टऱ्या होत्या, यांच्याकडे बँक होती, यांच्याकडे शाळा कॉलेज होते. पण मला डिक्सळकरांना प्रश्न विचारायचा आहे, छटाकभर साखर सुद्धा हा राजन पाटील देऊ शकला नाही. दादा देऊ शकला का? मिळालं कुठल्या शेतकऱ्याला छटाकभर साखर? अरे या तालुक्याने 40 वर्ष तुम्हाला भरभरून दिलं, काय नाही दिलं? तुमच्या वडिलाला आमदारकी दिली, तुम्हाला आमदारकी दिली. त्यानंतर तुमच्या 3 वेळेला तुम्ही सांगाल त्याला आमदारकी या तालुक्याने केलं. या पवार साहेबांनी तुम्हाला कारखाना दिला, तुम्हाला बँकेचं डीसीसी बँकेचं चेअरमन पद दिलं. अख्खी जिल्हा मध्यवर्ती बँक लुटून खाल्ली. त्या बँकेच्या जामीनवरती तुम्ही आज बाहेर आहे, लक्षात ठेवा. बरोबर ना दादा? हो, जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या खटल्याच्या जामीनवरती तुमची राजन पाटलाची फॅमिली बाहेर आहे, लक्षात ठेवा. इतके घोटाळे तुम्ही विचारा. इतिहासामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजन पाटील झाल्यानंतर ना पुऱ्या बँकेचा सत्यानाश झाला. 365 कोटी रुपयाला ती बँक डबऱ्यात गेली, जी शेतकऱ्याची बँक होती. 1800 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार आहे टोटल. 1800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, आणि तो सिद्ध झालाय. हायकोर्टाने सुद्धा त्यामध्ये त्याला त्यांच्या आता सगळ्या प्रॉपर्टी. बांधवांनो, मी आमदार झाल्यानंतर तुमचं लक्ष आमच्याकडे लागलं होतं. मी आणि उमेश दादांनी सूत्र हातात घेतली. मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 4 मुंडे ह्यांना चित केलं. मोहोळ यांच्या हातात जाऊ दिलं नाही दादा आपण. आता विधानसभेमध्ये आमदार झाल्यानंतर ना नगरपालिकेत जर आमच्या हातात येऊ दे म्हणून कमळाबाईकडे गेले. तिथं सुद्धा कमळाबाईचा आपण पराभव केला. आता त्यांच्या लक्षात आले दादा, आमदारकी गेली, मोहोळची नगरपालिका गेली. आता जीव अडकलाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये. डिक्सळकरांना माहिती असेल, आनगरकर पाटील पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षात होते, नंतर काँग्रेस पक्षात गेले, नंतर ना एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. म्हणजे मोठे साहेब पवार साहेब आणि दादा एकत्र होते त्या पक्षात गेले. राष्ट्रवादी फुटली की हे अजितदादाच्या मागे गेले, आणि अजितदादाच्या मागे गेल्यानंतर ना 20 नोव्हेंबरला मतदान झालं. 23 नोव्हेंबरला मोहोळच्या जनतेनं दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात मतदान केलं. 31,000 जेव्हा यशवंत मानेला आपण पाडला
तेव्हा मग हे म्हणले की अजितदादापाशी आता आपलं काय काम राहिलं नाही, आता पुढच्या घरी जाऊ. आणि मग हे कुठे गेले? कमळाबाईच्या काकाला जाऊन बसले. म्हणजे शेकाप झालं, काँग्रेस झालं, दोन्ही राष्ट्रवादी झाल्या. आता भाजपमध्ये गेल्यावर सुद्धा मोहोळमध्ये आपण ह्यांचा पराभव केला, नगराध्यक्ष आपला निवडून आणला. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ह्यांना आपण ज्यावेळी चारी मुंड्यात चित करणार तेव्हा हे भारतीय जनता पक्षाला सोडणार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या पक्षामध्ये जाणार. डेप्युटी सरपंच, हे माझं वाक्य आज सोमसिद्ध महाराजांच्या देवाची आपण पूजा करून इथं आलोय, लक्षात ठेवा. आपल्याला समोर दिसायला लागले, कारण हे चक्र आता थांबणार नाही, लक्षात ठेवा. मोहोळची जनता हुशार आहे. मोहोळनं तालुका आपल्या हातात दिला, मोहोळनं नगरपालिकेची निवडणूक नगराध्यक्ष आपल्या हातात दिला. उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोहोळ हा कैलासवासी शहाजीराव पाटील यांच्या विचाराला मानणारा तालुका आहे, लक्षात ठेवा. तो कदापि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यांना चारी मुंड्या चित करणार आणि ह्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठी तुम्ही निवडून दिलेला हा आमदार बहादर राजू खरे आणि उमेशदादा पाटील, विजयराज डोंगरे, आम्ही सगळ्यांनी कंबर कसली, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, डिक्सरच्या विकासाच्या बाबतीमध्ये मी मग सांगितलं तुम्हाला 1 कोटी 1.25 कोटीच्या आसपास आपण निधी आतापर्यंत देण्याचं काम केलंय. परंतु जे कामं असतील, डेप्युटी सरपंच तुम्ही सांगा, नागनाथराव तुम्ही सांगा, मेजर तुम्ही सांगा, बापूसाहेब तुम्ही तर हमेशाच मला सांगता. परंतु डिक्सळ मधला इथला सर्वसामान्य माणसानं कुठलं जरी काम गावाच्या विकासासाठी सांगितलं तर ते 24 घंट्याच्या आत करण्याची भूमिका ही आमदार राजू खरेची असं लक्षात ठेवा. तुम्हाला माहितीसाठी कधी माझ्या पंढरपूरला आल्या तर तुम्हाला लक्षात येईल. मला भेटलात कधी पंढरपूरला तुम्ही? 288 आमदारामध्ये एकमेव आमदार आहे की जो गुराच्या गोट्यात झोपतोय. हा, गुराच्या गोट्यात. आणि हे कुठं? 100 कोटीच्या बंगल्यात. म्हणजे तुमचा आमदार किती साधा आहे. इकडं जनावर आहेत, इकडं शर्ट आहेत आणि मध्ये आमदार. या सरकारनं 2 पोलीस बंदोबस्त दिलेत मला. त्या पोलिसांची आपदा होती. म्हणलं आमदार कुठं झोपतोय? गुराच्या गोट्यात. मग तुम्ही खोलीत झोपून चालणार नाही. रात्रीत माझा कार्यक्रम झाला तर काय करायचं? तुम्हाला सरकारनं माझ्या बंदोबस्तासाठी नेमला. मग म्हणले साहेब तुम्ही बाज जसा बाजावर झोपता तसे आमच्यासाठी 2 बाज करा. मग बाजाची ऑर्डर द्यायला सांगितली बायकोला. मग मी झोपलो की माझ्या ह्या साईडला हवालदार आणि ह्या साईडला हवालदार. हे फक्त मोहोळकरांचं, नागनाथ महाराजांचं, सोमसिद्ध या सर्व देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता, लक्षात ठेवा. की एक साधा माणूस, गरिबीतनं आलेला एक कार्यकर्ता हा या मोहोळ तालुक्याचा आमदार व्हावा. अहंकार नाही. लहानात लहान माणूस येऊ द्या ना तर ज्येष्ठात ज्येष्ठ माणूस येऊ द्या, त्याला चाय पाजला जाईल, त्याला नाश्ता दिला जाईल, त्याचं काम विचारलं जाईल, त्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जाईल. नाही तर भाऊसाहेबाला भेटा आणि रावसाहेबाला भेटा ही पद्धत माझ्याकडे नाही, लक्षात ठेवा. डायरेक्ट कुणी बी येऊ द्या. म्हणून डिक्सळकरांना पुन्हा एकदा मी आव्हान करतो की जसं शहाजीराव पाटील साहेबांच्या पाठीमाग हा नरखेड भाग राहिला तसाच हा भाग उमेशदादाच्या पाठीशी राहावा आणि तो राहील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.